दशक दुसरा, समास सहावा. तमोगुण लक्षण. श्रीराम. मागा बोलिला रजोगुण, क्रियेसहित लक्षण. आता ऐका तमोगुण, तोही सांगिजेल श्रीराम. संसारी दुःख संबंध, प्राप्त होता उठे खेद. का अद्भुत आला क्रोध, तो तमोगुण श्रीराम. शरीरी क्रोध भरता, नोळखे माता पिता. बंधू बहीण कांता, ताडितो तमोगुण श्रीराम. दुसऱ्याचा प्राण घ्यावा, आपला आपण स्वये द्यावा. विसरवी जीव भावा, तो तमोगुण श्रीराम. भरले क्रोधाचे काविरे, पिशाच्या परी वावरे. नाना उपाये नावरे, तो तमोगुण श्रीराम. आपला आपण शस्त्रपात, पराचा करी घात. ऐसा समय वर्तत, तो तमोगुण श्रीराम. डोळा युद्धची पहावे, रण पडिले तेथे जावे. ऐसे घेतले जीवे, तो तमोगुण श्रीराम. अखंड भ्रांती पडे, केला निश्चय विघडे. अत्यंत निद्रा आवडे, तो तमोगुण श्रीराम. क्षुधा जयाची वाढ, नेणे कडू अथवा गोड. अत्यंत जो का मूढ, तो तमोगुण श्रीराम. प्रीतिपात्र गेले मरणे, तया लागी जीव देणे. स्वये आत्महत्या करणे, तो तमोगुण श्रीराम. किडा मुंगी आणि स्वापद, यांचा करू आवडे वध. अत्यंत जो कृपामंद, तो तमोगुण श्रीराम. स्त्री हत्या बाळहत्या, द्रव्यालागी ब्रह्महत्या. करू आवडे गोहत्या, तो तमोगुण श्रीराम. विसाळाचे निनेटे, विष घ्यावेसे वाटे. परवध मनी उठे, तो तमोगुण श्रीराम. अंतरी धरुनी कपट, पराचे करी तळपट. सदा मस्त सदा उद्धट, तो तमोगुण श्रीराम. कळहो व्हावा ऐसे वाटे, झोंबी घ्यावी ऐसे उठे. अंतरी द्वेष प्रगटे, तो तमोगुण श्रीराम. युद्ध देखावे ऐकावे, स्वये युद्धची करावे. मारावे की मरावे, तो तमोगुण श्रीराम. मत्सरे भक्ती मोडावी, देवाळे विघडावी. फळती झाडे तोडावी, तो तमोगुण श्रीराम. सत्कर्मे ते नावडती, नाना दोष ते आवडती. पाप भय नाही चित्ती, तो तमोगुण श्रीराम. ब्रह्मवृत्तीचा उच्छेद, जीव मात्रास देणे खेद. करू आवडे अप्रमाद, तो तमोगुण श्रीराम. आग्नप्रळये शस्त्रप्रळये, भूतप्रळये विषप्रळये. मत्सरे करी जीवक्षये, तो तमोगुण श्रीराम. परपीडेचा संतोष, निष्ठुरपणाचा हव्यास. संसाराचा नये त्रास, तो तमोगुण श्रीराम. भांडण लावून द्यावे, स्वये कौतुक पहावे. कुबुद्धी घेतली जीवे, तो तमोगुण श्रीराम. प्राप्त झाली संपत्ती, जीवास करी यातायाती. कळवळा नये चित्ती, तो तमोगुण श्रीराम. नावडे भक्ती नावडे भाव, नावडे तीर्थ नावडे देव. वेदशास्त्र न लगे सर्व, तो तमोगुण श्रीराम. स्नान संध्या नेम नसे, स्वधर्मी भ्रष्टला दिसे. अकर्तव्य करीतसे, तो तमोगुण श्रीराम. ज्येष्ठ बंधू बाप माये, त्यांची वचने न साहे. शीघ्र कोपी निघो न जाये, तो तमोगुण श्रीराम. उगेची खावे उगेची असावे, स्तब्ध होऊन बैसावे. काहीच स्मरेना स्वभावे, तो तमोगुण श्रीराम. चेटक विद्येचा अभ्यास, शस्त्रविद्येचा हव्यास. मल्लविद्या व्हावी जास, तो तमोगुण श्रीराम. केले गळाचे नवस, राडी बेडीचे सायास. काष्टयंत्र छेदी जीवेस, तो तमोगुण श्रीराम. मस्तकी भदे जाळावे, पोते अंग हुरपळावे. स्वये शस्त्र टोचून घ्यावे, तो तमोगुण श्रीराम. देवास शिर वाहावे, काते अंग समर्पावे. पडणीवरून घालून घ्यावे, तो तमोगुण श्रीराम. निग्रह करून धरणे, काते टांगून घेणे. देवद्वारी जीव देणे, तो तमोगुण श्रीराम. निराहार उपोषण, पंचाग्नी धूम्रपान. आपणास घ्यावे पूर्ण, तो तमोगुण श्रीराम. सकाम जे का अनुष्ठान, काते वायो निरोधन. अथवा राहावे पडोन, तो तमोगुण श्रीराम. नखे केश वाढवावे, हस्तची वर्ते करावे. अथवा वागशून्य व्हावे, तो तमोगुण श्रीराम. नाना निग्रहे पिडावे, देह दुःख चरफडावे. क्रोधे देवास फोडावे, तो तमोगुण श्रीराम. देवाची जो निंदा करी, तो आशाबद्धी अघोरी. जो संत संग न धरी, तो तमोगुण श्रीराम. ऐसा हा तमोगुण, सांगता तो असाधारण. परित्यागार्थ निरोपण,
काही एक श्रीराम. ऐसे वर्ते तो तमोगुण, परी हा पतनास कारण. मोक्षप्राप्तीचे लक्षण, नवे येणे श्रीराम. केल्या कर्माचे फळ, प्राप्त होईल सकळ. जन्म दुःखाचे मूळ, तुटे नाकी श्रीराम. व्हावया जन्माचे खंडन, पाहिजे तो सत्वगुण. तेची असे निरूपण, पुढील ये समासी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तमोगुण लक्षणनाम समास 6वा समाप्त. दशक दुसरा, समास 6वा, तमोगुण लक्षण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात क्रियेसहित रजोगुणाचे लक्षण सांगितले आहे. आता तमोगुणाचे वर्णन करतो, तेही ऐका. प्रपंचात दुःखाचा प्रसंग आला असता जो अत्यंत खेद वाटतो किंवा अत्यंत क्रोध जो अंगात संचारतो, तो तमोगुण समजावा. जेव्हा शरीरात क्रोधाचा संचार होतो तेव्हा तो आईवडिलांनाही ओळखत नाही. एवढेच नव्हे तर भाऊ, बहीण, बायको यांनाही मारू लागतो, तो तमोगुण होय. दुसऱ्याचा प्राण घ्यावा किंवा आपला स्वतःचा जीव घ्यावा असे वाटून जेव्हा माणुसकीचाही विसर पडतो तेव्हा तो तमोगुण. ज्यावेळी क्रोधाचा आवेग येतो तेव्हा जणू शरीरात पिशाच्याचा संसार झाल्यासारखा जो वागतो व नाना उपाय करूनही जो आवरत नाही, तो तमोगुण. प्रसंगी आपण आपल्यालाच शस्त्राने जखम करून घ्यावी असे वाटणे किंवा दुसऱ्याचा घात करावा असे वाटणे, हा तमोगुणच होय. जेव्हा डोळ्यांनी युद्धच पाहावे असे वाटते, जेथे युद्ध सुरू असेल तेथे जावे असे मनापासून वाटते, तो तमोगुणच असतो. ज्याच्या मनात नेहमी गोंधळ माजलेला असतो, एखादा निश्चय केला तर तो टिकत नाही व ज्याला झोप अत्यंत आवडते, तो तमोगुण होय. ज्याची भूक अनावर असल्याने जो कडू, गोड इत्यादी जाणतच नाही असा जो अत्यंत मूढ असतो, तो तमोगुण. आपल्या अत्यंत प्रेमाचे माणूस मरण पावले असता त्या दुःखाने जो स्वतः जीव देण्यास प्रवृत्त होतो, तो तमोगुण होय. ज्याला किडा, मुंगी, श्वापदे यांचा वध करणे अत्यंत आवडते, ज्याच्याजवळ कृपेचा अभाव असतो, तो तमोगुण होय. ज्याला स्त्री हत्या, बालहत्या एवढेच नव्हे तर द्रव्याच्या लोभाने ब्रह्महत्या, गोहत्यादी करणे आवडते, तो तमोगुण जाणावा. नेहमी विष घेणाऱ्या माणसाच्या संगतीने ज्याला स्वतःही विष घ्यावेसे वाटते व जो दुसऱ्याचा वध करण्याची इच्छा करतो, तो तमोगुण होय. जो मनात कपट धरून दुसऱ्याचा सत्यानाश करण्याची इच्छा धरतो, जो सदा मस्त आणि उद्धट असतो, तो तमोगुण समजावा. कुणाशी तरी भांडावे, कुणाशी तरी झोंबी घ्यावी असे वाटणे व अंतरात दुसऱ्याबद्दल द्वेष प्रकट होणे, हे तमोगुणाचे कार्य होय. युद्ध डोळ्यांनी पाहावे, कानांनी युद्धाच्या वार्ता ऐकाव्या, एवढेच नव्हे तर स्वतःही युद्ध करून लोकांना मारावे किंवा स्वतः मरावे असे वाटणे, हा तमोगुणच. जो कोणी भक्ती करीत असेल त्याच्या भक्तीत मत्सराने बाधा आणून ती नष्ट करावी, देवालये पाडावी, फळे येणारी झाडे तोडून टाकावी असे ज्यास वाटते, तो तमोगुण होय. ज्याला सत्कर्मे आवडत नाहीत तर नाना दोषच आवडतात व ज्याच्या चित्तात पापाचे भय जराही नसते, तो तमोगुण होय. ब्राह्मणाचा उदरनिर्वाह ज्यावर चालत असेल ती वृत्ती नष्ट करणे ज्यास आवडते, जीव मात्रास दुःख देणे व अतिपाप करणे ज्याला आवडते, तो तमोगुण जाणावा. जो आगी लावतो, शस्त्रांनी लोकांचा घात करतो, जो भूतप्रेत बाधा करून लोकांना छळतो, लोकांना विष घालतो, मत्सराने लोकांचा जीवही घेतो, तो तमोगुण होय. लोकांना पीडा देण्यात ज्याला संतोष वाटतो, निष्ठुरपणाचा जो हव्यास धरतो आणि संसारासाठी कष्ट करण्यास जो त्रासत नाही, तो तमोगुणच जाणावा. लोकांमध्ये भांडण लावून द्यावे व स्वतः ती मौज पाहावी अशी कुबुद्धी ज्याच्या ठिकाणी असते, तो तमोगुणच होय. स्वतः संपत्ती प्राप्त झाली असताही जो अन्य याचक जीवांना कष्ट देतो, ज्याला अंतःकरणात थोडाही कळवळा येत नाही, तो तमोगुणच. ज्यास भक्ती आवडत नाही, भाव आवडत नाही, तीर्थयात्रा व देवही आवडत नाही व वेदशास्त्रादी ज्यास नकोदे वाटतात, तो तमोगुणच होय. जो स्नान संध्यादी कुठलाही नेम करीत नाही, स्वधर्मापासून जो भ्रष्ट झालेला दिसतो आणि जे करू नये तेच तो करतो, तो तमोगुण समजावा. मोठा भाऊ, आई वडील ह्यांचे बोलणे ज्यास सहन होत नाही आणि त्यामुळे जो शीघ्रकोपी घरच सोडून निघून जातो, तो तमोगुण होय. उगीचच खावे, काहीच न करता बसून राहावे, ज्याला स्वाभाविकरित्या काहीच स्मरत नाही, तो तमोगुण जाणावा. जारण मारण आदी चेटक विद्येचा जो अभ्यास करतो, शस्त्रविद्येचा ज्याला हव्यास असतो आणि मल्लविद्या यावी अशी जो इच्छा धरतो, तो तमोगुण होय. जो मानेला गळफास लावून घेण्याचे, निखाऱ्याच्या खाईतून चालत जाण्याचे किंवा देवाच्या नावाने हातात बेडी घालण्याचे अथवा काष्टयंत्राने जीभ कापून घेण्याचे नवस करतो, तो तमोगुण.
मस्तकावर सरक्यांच्या निखाऱ्याचे तप्त खापर जाळावे, पेटलेल्या काकड्याने स्वतःचे अंग होरपळून घ्यावे, स्वतः शस्त्र टोचून घ्यावे, हा तमोगुणच जाणावा. आपले मस्तक देवास व्हावे किंवा एखादा अवयव देवास अर्पण करावा अथवा उतरणीवरून शरीर लोटून द्यावे, हे सर्व तमोगुणाचे कार्य होय. जो देवाच्या दारी निग्रहाने हट्टाने धरणे धरतो किंवा स्वतःच टांगून घेतो किंवा देवद्वारी जीव देतो, तो तमोगुण जाणावा. जो केवळ पाणी पिऊन राहतो, उपोषण करतो अथवा पंचाग्नी साधन म्हणजे चारी बाजूस अग्निकुंडे पेटत ठेवून व डोक्यावर तळपणारा सूर्य यांच्यामध्ये बसून अनुष्ठान करतो अथवा धूम्रपानाची साधना करतो किंवा स्वतःच पुरून घेतो, तो तमोगुणच होय. काही कामना धरून जो अनुष्ठान करतो किंवा प्राणायामाने जो वायूचा निरोध करतो अथवा जो अहोरात्र नुसता जमिनीवर पडून राहतो, तो तमोगुण जाणावा. जो नखे केस वाढवतो, हात वर करून उभा राहतो किंवा जो एकदम मौनच राहतो, तो तमोगुणच होय. नाना प्रकारे निग्रह करून देहाला पीडा द्यावयाची आणि देहास दुःख झाले की चरफडायचे व रागारागाने देवालाच फोडायचे, हे तमोगुणाचे कार्य असते. जो आशेने बद्ध झालेला अघोरी माणूस असतो, जो देवाची निंदा करतो आणि संतांची संगत कधीही करीत नाही, तो तमोगुण होय. तमोगुण हा असा असाधारण आहे, त्याचे वर्णन करणे तसे कठीण आहे, पण त्यागार्थ त्याचे थोडेसे वर्णन येथे केले आहे. वर सांगितल्याप्रमाणे जे वर्णन असते तो तमोगुण होय, पण हा अधोगतीसच कारण होतो. याच्या योगे मोक्षप्राप्ती कधीच होऊ शकत नाही. माणूस जसे कर्म करतो त्या कर्माचे यथायोग्य फळ संपूर्णपणे त्याला भोगावे लागते. तमोगुण असेल तर दुःखाचे मूळ जो जन्म, यातून सुटका होत नाही. जन्मच नको असेल तर त्याचे खंडन होण्याकरिता सत्वगुण आवश्यक आहे. म्हणून पुढील समासात त्या सत्वगुणाचेच निरूपण केले आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तमोगुणलक्षणनाम समास 6वा समाप्त.